त्यांनी समज त्या ठिकाणी प्रवास केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मणिपूरमधून तिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या मणिपूरमधून सुरुवात केली आणि तो समारंभ मला वाटतं शिवाजी पार्क इथे होणार आहे, चैत्यभूमीला साक्षीदार होतं आणि आपल्या ठाण्यातून ते जात आहेत. आवाडसाहेब त्या ठिकाणी मला जे सांगितलं आपले जे आयोजक आहेत आमचे सन्माननीय विक्रांतजी चव्हाण आणि जितेंद्रजी आवाडे साहेब, आणि आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होत आहे. मला वाटतं नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून सर्व पक्षाचे लोक आणि जनतासुद्धा मला वाटतं यामध्ये उतरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्याच्या साहेबांचं समाजाला जाणार आहे, छत्तीसगढ़ जाणार प्रयत्न करणार. टाइमिंग क्या होगी थाने में जब आएंगे, टाइमिंग क्या होगी? टाइमिंग के बारे में अब तक उनसे बातचीत नहीं हुई है. आज रात तक वरिष्ठ कांग्रेस नेता उनसे बात करने वाले हैं, क्योंकि रमज़ान का दिन है तो हमारे भाई सहरी करके सोते हैं, तो उसको ध्यान में मद्देनजर रखते हुए उनका कैसे प्रोग्राम देने का वो तय किया जाए. सुरक्षा के मद्देनजर किस तरीके से सुरक्षा? नहीं देखो, उनका सुरक्षा की व्यवस्था हमारे हाथ में नहीं है, ना महाराष्ट्र पुलिस के हाथ में. वो है एसपीजी है उनकी, वो एसपीजी कैसा धक्का मारती है जरा देख लेना. सर तो प्रियंका गांधी मध्ये येणार का त्याच्यासोबत? आता स्टेटमध्ये गेल्यात ना. परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायचे 4 दिन चले गए यार, बाद में बंद करेंगे. 4 दिवस झाल्यावर बोलले 8 दिन का ये नाटक, 8 दिन की बात बंद करेंगे. चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी चालत चालत झालेलं आंदोलन आणि त्याच्यातूनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, पंत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. आता ते महाराष्ट्रात येत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ते उद्या 14 तारखेला मला वाटतं चांदवडला जात आहेत. चांदवडला शेतकरी मेळावा आहे, ज्याच्यात पवार साहेब सुद्धा आहेत. चांदवडला कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे, कारण तो बेल्ट कांद्याचा बेल्ट आहे. म्हणजे ऐन उत्पादन जेव्हा होतं तेव्हाच नेमकी कांद्यावरची निर्यातीवर बंदी घालण्यात आली. म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी कसं येईल हे सरकार अगदी व्यवस्थितपणाने बघेल. एकीकडे आरक्षणाच्या बद्दल भुलथापा मारायच्या आणि दुसरीकडे चतुर्थ श्रेणीमध्ये कंप्लीट कंत्राटीबद्ध जाण्याची जिगार काढायची. हे कुठली पद्धत आहे? सरकारी नोकऱ्या ह्याच्यामुळे गरिबांच्या पोराला मिळणारच नाही, ती व्यवस्था केली जाते. जे आरक्षण मिळणारच नव्हतं त्या आरक्षणाचा गुळ मराठा समाजाच्या कोपऱ्यावर लावून टाकलं. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ओबीसीचं आरक्षण न कमी करता तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण लोकसभेत घेऊन जा आणि लोकसभेमध्ये याला मान्यता द्या. पण नाही, आणि हम करे सो कायदा. काय झालं शेवटी? आणि तेव्हाही मी सांगत होतो आणि आम्ही सगळेच सांगत होतो की ह्याच्याने महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावतात. खरं तर ओबीसीचं रिझर्वेशन जाणारच नव्हतं. ते कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. उगाच भाजपाने
काढी टाकून. मायनॉरिटी सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे सायकोलॉजी. अल्पसंख्याक असलेला माणूस हा नेहमी थोडासा अस्वस्थ असतो मनाने, घाबरलेला असतो मनाने. त्याचा फायदा नाही घ्यायचा. हिंदूंना त्यांना सांगायला हवं की तुमचं काही होणार नाही, अनुभव नाही, तुम्ही पण एक व्हा, तुम्ही पण एक व्हा. कशासाठी? एकीकडनं मराठा समाजाला कोणीतरी चेतवायचं. काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये कळलं नाही. आता कसं काय अचानक शांत झाले? कुठेच काय कोणी बोलत नाही, कुठे काय मोर्चे नाहीत, काय नाही काय नाही काय नाही. म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरती जातीद्वेष, धर्मद्वेष, द्वेषाचं वातावरण तयार करायचं. कारण बोलण्यासारखं काहीच नाही. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये जी जी आश्वासनं दिली त्याच्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही. एकही म्हणजे गॅरंटी वाया गेली. 15 लाख वगैरे तर त्यांनी सांगितलं जुमलेत. पण शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन मिनिमम सपोर्ट प्राइस MSP कुठे आहे? शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जायला नकार दिला, चिडून टाकलं आंदोलन. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला कुठे आहेत? 10 लाख तर दाखवा. प्रत्येक महारोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बारामतीमध्ये जो झाला ते मी पूर्ण त्याचा अभ्यास केला. 70% नोकऱ्या या ट्रेनिंग आणि अप्रेंटिस म्हणून होत्या. मी स्वतः अप्रेंटिस होतो. अप्रेंटिस ही नोकरी नसते. तुम्ही कोणाचं ते हाताखाली शिकत असता. कोणीतरी वेल्डर असतो, कोणीतरी फिटर असतो, कोणीतरी अजून वेगवेगळे जे स्मिथ काय ते टर्नर असतात, सगळे असे हाताखाली शिकून तो माणूस टर्नर होतो आणि मग नोकरीला लागतो. यांनी ते नोकरी ट्रेनिंग. एखादा BSc झालेला झुओलॉजी मध्ये BSc झाला असेल तर तो एखाद्या कंपनीत लागतो, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खाली लॅबोरेटरी मध्ये काम करतो, शिकतो, परत जातो. ही नोकरी नाही. ज्या कंपनीची ताकद 300 आहे, कर्मचाऱ्यांची आजची ताकद 300 आहे, तिच्या पुढे गेले 1500 लोक आम्ही भरणार. काय समजतात? महाराष्ट्रात उलट समजतात काय? आणि एवढ्या जर नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत तर 1 दिवसात 1 लाख लोकांची भरती करून टाका ना. हे सगळं जे काही चालू आहे ते फक्त फसवा फसवीचे उद्योग आहेत. सरकार आपल्याद्वारे काय डेथ सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट जे तहसीलदाराने तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात. याच्यात नवीन काय? सरकार आपल्याद्वारे याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला. आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच. महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे. आता जे काय कानावर येत आहे की अजित पवार गटातले 12 जण फुटणार, आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. कुठेही फुटा आणि कुठेही जा, आमचे दरवाजे तर सगळ्यांनाच बंद. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचाही तोच निकाल आहे की दरवाजे उघडायचे. एक महाराष्ट्राला कुठेतरी आपल्याला शिस्त दाखवावी लागेल. ठीक आहे, कमी संख्येने आहोत, पण आमच्या बरोबर जनता आहे आणि जनता ज्याच्या बरोबर असते तेच फार महत्त्वाचं. आणि त्यामुळे आम्हाला 16 तारखेला राहुल गांधी हे कौशापासून दौरा सुरू करतील. कौशाचं जे वाय जंक्शन आहे त्याच्यापासून दौरा सुरू करतील. महाविकास आघाडीतले सर्व नेते आपल्या समोर आहेत. अजून काही NGOs सामील होतील. वेगवेगळ्या डॉक्टर्स, इंजिनियर्स यांच्या प्रोफेशनल जे आहेत ते सामील होणार आहेत. महिलांचे विविध गट सामील होणार आहेत. आणि मी ठाणेकरांना आवाहन करीन की भारत जोडो यात्रा ही नक्कीच एका विचाराने प्रेरित होऊन काढलेली आहे, पण त्याच्यात कुठलंही राजकारण नाही. कुठल्याही पक्षाचा झेंडा त्याच्यात नसेल. तुम्ही राहुल गांधीचं कुठलंही बॅनर पहिल्यापासून बघा. जेव्हा त्यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलं आणि काश्मीर पर्यंत गेले तेव्हा फक्त तिरंगा हातात होता.
जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायची 4 दिन चले गए यार, बाद में बंद कर देगा. 4 दिवस झाल्यावर बोलले 8 दिन का ये नाटक है, 8 दिन के बाद बंद कर देगा. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, पंत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. आता ते महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ते उद्या 14 तारखेला मला वाटतं चांदवडला जात आहेत. चांदवडला शेतकरी मेळावा आहे ज्याच्यात पवार साहेब सुद्धा आहेत. चांदवडला कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे कारण का तो बेल्ट कांद्याचा बेल्ट आहे. म्हणजे ऐन उत्पादन जेव्हा होतं तेव्हाच नेमकी कांद्यावरची निर्यातीवर बंदी घालण्यात आली. म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी कसं येईल हे सरकार अगदी व्यवस्थितपणाने बघतंय. एकीकडे आरक्षणाच्या बद्दल भूलथापा मारायच्या आणि दुसरीकडे चतुर्थ श्रेणीमध्ये कंप्लीट कंत्राटी पद्धत आणायची, GR काढायचे. हे कुठली पद्धत आहे? सरकारी नोकऱ्या ह्याच्यापुढे गरिबांच्या पोराला मिळणारच नाहीत ही व्यवस्था केली जाते. जे आरक्षण मिळणारच नव्हतं त्या आरक्षणाचं मराठा समाज कोपऱ्यावर लावून टाकलं. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ओबीसीचं आरक्षण न कमी करता तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण लोकसभेत घेऊन जा आणि लोकसभेमध्ये याला मान्यता घ्या. पण नाही, हम करे सो कायदा. काय झालं शेवटी? आणि तेव्हाही मी सांगत होतो आणि आम्ही सगळेच सांगत होतो की ह्याच्याने महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहे. गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावतात. खरं तर ओबीसीचं रिझर्वेशन जाणारच नव्हतं. ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. उगाच भटबळांनी काढी टाकून दिली. मायनॉरिटी सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे सायकोलॉजीमध्ये. अल्पसंख्याक असलेला माणूस हा नेहमी थोडासा अस्वस्थ असतो मनाने, घाबरलेला असतो मनाने. त्याचा फायदा नाही घ्यायचा. हिंदूंना त्यांना सांगायला हवं तुमचं काही होणार नाही, आम्ही उभे आहोत. नाही तुम्ही पण एकवा, तुम्ही पण एकवा. कशासाठी? एकीकडनं मराठा समाजाला कोणीतरी चेतवायचं. काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये कळलंच नाही. आता कसं काय अचानक शांत झालंय? कुठेच काय कोणी बोलत नाही, कुठे काय मोर्चे नाहीत, काय नाही काय नाही काय नाही. म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरती जातीद्वेष, धर्मद्वेष, द्वेषाचं वातावरण तयार करायचं. कारण का बोलण्यासारखं काहीच नाही. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये जी आश्वासनं दिली त्याच्यातले एकही पूर्ण झालेलं नाही. एकही म्हणजे गॅरंटी वाया गेलेली आहे. 15 लाख वगैरे तर त्यांनी सांगितलं जुमलेत. पण शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन मिनिमम सपोर्ट प्राइस MSP कुठे आहे? शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जायला नकार दिला, चिरडून टाकलं आंदोलन. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला कुठे आहेत? 10 लाख तर दाखवा. प्रत्येक महारोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बारामतीमध्ये जो झाला ते मी पूर्ण त्याचा अभ्यास केला. 70% नोकऱ्या या ट्रेनी आणि अप्रेंटिस म्हणून होत्या. मी स्वतः अप्रेंटिस होतो. अप्रेंटिस ही नोकरी नसते. तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली शिकत असता,
कोणीतरी वेल्डर असतो, कोणीतरी फिटर असतो, कोणीतरी अजून वेगवेगळे जे स्मिथ काय ते टर्नर असतात, सगळे असे यांच्या हाताखाली शिकून तो माणूस टर्नर होतो आणि मग नोकरीला लागतो. यांनी ते नोकरीत पकड. ट्रेनिंग, एखादा बीकॉम बीएससी झालेला झुओलॉजी मध्ये बीएससी झाला असेल तर तो एखाद्या कंपनीत लागतो, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खाली याच्यात लॅबोरेटरीमध्ये काम करतो, शिकतो, परत जातो. ही नोकरी नाही. ज्या कंपनीची ताकद 300 आहे, कर्मचाऱ्यांची आजची ताकद 300 आहे, तिच्या पुढे 1500 लोक आम्ही भरणार आहोत. काय समजता तुम्ही? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? आणि एवढ्या जर नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत तर एक दिवसात 1 लाख लोकांची भरती करून टाका ना. हे सगळं जे काही चालू आहे हे फक्त फसवा फसवीचे उद्योग आहेत. सरकार आपल्याद्वारे काय डेथ सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट, जे तहसीलदाराने तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात. याच्यात नवीन काय? सरकार आपल्याद्वारे याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला. आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच. महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे. आता जे काय कानावर येत आहे की अजित पवार गटातले 12 जण फुटणार, आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. कुठेही फुटा आणि कुठेही जा, का आमचे दरवाजे तर सगळ्यांनाच बंद आहेत. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचाही तोच निकाल आहे की नंतर एक छोटीशी म्हणजे जेवढी गर्दी होईल तेवढ्या सभेला ते संबोधित करतील. कुठेही स्टेज वगैरे उभारलं जाणार नाहीये, ते त्यांच्या गाडीतनं बोलतील. आणि हा सगळं आयोजन हे विक्रांत चव्हाण साहेब करणार आहेत. आम्ही फक्त त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या बरोबर राहणार आहोत. विक्रम चव्हाण हे आमचे लीडर आहेत इथे. मला आनंद आहे की आता विक्रांत चव्हाण वरच्या फळीत पोहोचलेले आहेत. बाळासाहेब थोरात एक समन्वयक आहेत आणि आमचे मित्र विक्रांत चव्हाण हे देखील एक समन्वयक. त्यामुळे आता समन्वयकांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक विचाराने ही जबाबदारी सांभाळायला हवी. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. कुठल्याही प्रसंगात आम्ही त्यांच्या बरोबर होतोच. पण आता एवढ्या मोठ्या याची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या बरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडू. ते सांगतील ते करायला आम्ही तयार आहोत. मी रूट सांगतो. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक पत्रक जाहीर केलंय 8 मार्च 2024ला. त्या पत्रकामध्ये त्यांनी ही जी भारत जोडो न्याय यात्रा आहे त्याचं आयोजन कसं असेल आणि त्याचा रूट कसा असेल तो त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये समन्वयकांची त्यांनी नावं हे केलेली आहेत. नंदुरबार मधून या ठिकाणी राहुलजी धुळे करत, या ठिकाणी मालेगाव शहर करत नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला जातील. तिथे दर्शन घेतील लिंगाचं. तिथून ते पालघरला जातील. पालघरवरनं वाडा भिवंडी करून भिवंडीला ते जे वाटिका हॉटेल आहे त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीचं मैदान आहे तिथे विश्रांत करतील त्या ठिकाणी 15 तारखेला. आणि तिथून 16 तारखेला ते ठाण्यामध्ये खारेगाव टोल नाक्यावरून लेफ्ट मारून पारसिक क्रीक बंदर मार्गे बायपास मार्गे ते कौशाला उतरतील वाय जंक्शनवर. तिथून यात्रा त्यांची पुन्हा सुरू होईल न्याय यात्रा. ती कौसा मुंब्रा करत खारेगाव कळवा या ठिकाणी आणि मग जसं जसं त्यांना जमेल. आता साहेब म्हणाले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील बाबा, ती तिकडनं कोटनाका मार्गे या ठिकाणी समोरून टेंबी नाक्यावरून ते समोर जांभळी नाक्यावर येतील. तिथून त्यांच्या गाडीतून ते पब्लिक ऍड्रेस करतील. ती पब्लिक ऍड्रेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मग राममारुती रोड भोकले रोड घेऊन या ठिकाणी ते टिपटॉप प्लाझाला येतील. तिथे विश्राम करतील. सर्व कार्यकर्ते इथे जेवतील. जे काही त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेशचे आहेत ते जेवतील आणि इकडनं ते LBS मार्गे या ठिकाणी म्हणजे भांडू बिंडू करत धारावी बिरावी करत ते चैत्यभूमीला जातील, दर्शन घेतील आणि त्या यात्रेचा तिथे समारोप होईल. आणि 17 तारखेला सायंकाळी 5 वाजता
जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार आहे इंडिया आघाडीची. या ठिकाणी ही भारत जोडो न्याय यात्रा टोटली नॉन पॉलिटिकल आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात हे नाशिक शहराचे समन्वयक नेमलेले आहेत, आरिफ असीम खान हे भिवंडी शहराचे नेमलेले आहेत, के.सी. पाडवी जे माजी मंत्री आहेत त्यांना नंदुरबार दिलेला आहे, शिरीष कुमार नाईक आणि कुणाल पाटील आमदार जे आहेत कार्याध्यक्ष दोघेही आमदार त्यांना धुळे दिलेले आहे, असलम शेख यांना मालेगाव शहर दिलेलं आहे, शिवाजीराव मोघे साहेबांना जे अध्यक्ष आहेत अनुसूचित जाती जमातीचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि माजी मंत्री आणि त्यांना पालघर दिलेलं आहे. आणि ही जी जबाबदारी बाकीची आहे ती ठाण्याची माझ्यावरती या ठिकाणी सोपवलेली आहे. तर ही भारत जोडो न्याय यात्रा राहुलजींची जी असेल ती या ठिकाणी संपूर्णपणे काँग्रेसचे कार्यकर्ते जरी असले तरी ती संपूर्णपणे आव्हाड साहेब आणि राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी ही यात्रा असेल. ही यात्रा मात्र एवढंच सांगतो की नॉन पॉलिटिकल असेल आणि या यात्रेमध्ये या ठिकाणी राहुलजींबरोबर महाराष्ट्रातले तमाम नेते 16 तारखेला या ठिकाणी येणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण असतील, वडेट्टीवार असतील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात असतील आणि स्पेशल या ठिकाणी प्रोटोकॉल नेमलेला आहे की इकडचे आमदार आणि माजी मंत्री आणि इकडचे खासदार हे राहुलजींबरोबर गाडीत असतील या ठिकाणी, असं क्लिअर कट या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ही ऑफिशियल माहिती या ठिकाणी तुम्हाला आमचे प्रवक्ते सचिन शिंदे हे पाठवतील. या ठिकाणी ऑफिशियल आजची माहिती आहे, आज हा रूट ठरलेला आहे. हाच रूट या ठिकाणी साहेब आणि राजन विचारे साहेब आणि बाळासाहेब थोरात वगैरे हे CP देतील आज उद्या आणि त्याप्रमाणे होईल. कुठेही जाहीर सभा होणार नाही या ठिकाणी, मात्र फक्त ज्या ठिकाणी आग्रह होईल किंवा ज्या ठिकाणी नियोजन केलेलं असेल त्यांची शेवटची बैठक पुन्हा होईल 15 तारखेला या मोहफा मंदिराची. जिथे जिथे स्वागत असेल विविध NGOज मार्फत किंवा काही ज्येष्ठ नागरिकांमार्फत होईल त्या ठिकाणी राहुलजी उतरून त्या ठिकाणी अभिवादन स्वीकारतील. ठाण्याच्या पत्रकारांशी बोलण्याची विनंती मी केलेली आहे. टिकटॉकला ते तुमच्याशी बोलतील. ठीक आहे, तो मी तुम्हाला साहेब तुम्हाला म्हणजे उदय किंवा सचिन शिंदे तुम्हाला सांगतील. यानंतर मी विचारे साहेबांना विनंती करतो. भारत जोडो न्याय यात्रा या यात्रेचे प्रमुख राहुल गांधी यांचं सुरुवातीला अंमल होते. सुरुवात झालेली यात्रा 6000 किलोमीटरच्या वरती त्यांनी प्रवास केला. बघितलं असेल पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी संबंध त्या ठिकाणी प्रवास केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मणिपूरमधून तिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या मणिपूरमधून सुरुवात केली आणि तो समारंभ मला वाटतं शिवाजी पार्क इथे होणार आहे, चैत्यभूमीला साक्ष ठेवून. आणि आपल्या ठाण्यातून ते जात आहेत. आव्हाड साहेब त्या ठिकाणी मगाशी सांगितलं आपले जे आयोजक आहेत म्हणजे सन्माननीय विक्रांतजी चव्हाण आणि जितेंद्रजी आव्हाडजी साहेब. आणि आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होत आहे. मला वाटतं नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून सर्व पक्षाची लोक आणि जनता सुद्धा मला वाटतं यामध्ये उतरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगू ना प्रयत्न करणार आहोत. टाइमिंग के बारे में अब तक उनसे बातचीत नहीं हुई है. आज रात तक वरिष्ठ कांग्रेस नेता उनसे बात करने वाले हैं क्योंकि रमजान का दिन है. तो हमारे भाई सहरी करके सोते हैं, तो उस को ध्यान में मद्देनजर रखते हुए उनका कैसे प्रोग्राम देने का वो तय किया गया. नहीं देखो, उनका सुरक्षा व्यवस्था हमारे हाथ में नहीं है, ना महाराष्ट्र पुलिस के हाथ में. होम इंटेलिजेंस वो है SPG है उनकी. वो SPG कैसा धक्का मारती है जरा देख लेना तुम. सेंट्रल होम इंटेलिजेंस. प्रियंका गांधी पण येणार नाही आता स्टेटमध्ये गेल्या
नाही. सेंट्रलचे एकटेच आहेत. शिवाजी पार्कला येणार. शिवाजी पार्कला. सेंट्रलचे ते एकटे नाही, सेंट्रलचे खूप असतात पण सगळे खाली असतात. त्यांच्या आजूबाजूलाही चालू देत नाही. तर सामाजिक संस्था आहे त्याची तुम्ही कॉन्टॅक्ट हे करावं का? आम्ही करतो कॉन्टॅक्ट प्रत्येकाला. एक मीटिंग उद्या परवा घेऊ त्यांची आणि सगळ्यांना म्हणून तर पत्रकार परिषद घेतली आहे की जे समविचारी आहेत, सामान्य जनता जरी असेल त्यांचे एक विचार असतात ना, जे समविचारी आहेत आणि ज्यांना वाटतंय की हुकुमशाहीकडे चाललेला देश आपण वाचवायला हवा, संविधान कुठेतरी तोडण्याचं, मोडण्याचं, बदलण्याचं जे काम चालू आहे ते थांबवायला हवं आणि देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. या पद्धतीने जी सर्वसामान्य माणसं विचार करतायत त्या सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित करतो. या प्रत्येक राज्यामध्ये काय राजकीय पक्षांनी सर्व माध्यमांनी ही यात्रा दाबण्याचा प्रयत्न जरी केला तरी अखेरीस जनतेच्या रेट्यामुळे लाखो माणसं मागे चालत असल्यामुळे त्यांना उचलावं लागेल. आचारसंहितेचा आणि याचा काय संबंध आहे? आचारसंहितेचा आणि याचा काय संबंध आहे? काँग्रेस पक्ष किंवा तुमच्या आघाडीला ते सत्ताधारी पुढे पकडतात. तर ह्या नाही, असं आम्हाला कोंडीत काय पकडून चालणार काय? जनतेला कोंडीत पकडू शकतात काय? ही जनतेची यात्रा आहे. याच्यात काय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष असं काही नाही आहे. ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी काढलेली यात्रा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात प्रश्न येतो कुठे आचारसंहितेचा? सत्राला आघाडीची हे ना मीटिंग आहे, सभा आहे, जाहीर सभा आहे ना. हा मग त्यामुळे पुन्हा आचारसंहिता जाहीर झाली तर त्या सभेचा परिणाम होईल. कसं काय? खर्चाचा होईल. नाही, खर्च जमा होईल ना तो. खर्च जमा होईल ना, 3 पक्षांकडे ते सगळं व्यवस्थित होईल. आपण काहीच काळजी घेऊ नका. सगळे आमचे तज्ञ बसवले. तर मणिपूर पेटते मात्र मोदींचा दौरा महाराष्ट्रात जास्त दिसून येतोय. राहुल गांधी आणि मणिपूर असं आहे की आम्ही 24 तास 365 दिवस इलेक्शन मोड मध्ये असतो. मणिपूरमध्ये सीट किती आहेत माहिती आहेत? त्याच्यामुळे त्या सीटला काही महत्व आहे का? नाही. कशाला मणिपूरला वेस्ट ऑफ टाइम? मला आठवतं मी जेव्हापासून राजकारण बघितलंय, अंकल यू मस्ट बी ऑल्सो, की पंतप्रधान एका राज्यात जास्तीत जास्त एकदा किंवा 2दा यायचे. म्हणजे मला आठवतं की इंदिरा गांधी यायच्या, नंदुरबारला एक सभा घ्यायच्या, मुंबईला एक सभा घ्यायच्या आणि संपलं. राज्याच्या राजकारणामध्ये पंतप्रधानांनी किती हस्तक्षेप करावा त्याला म्हणजे संविधानाने मर्यादा ठेवला नाही, अलिखित काही नियम आहेत. ठीक आहे, आता त्यांचं राजकारण त्यांना भलं असो, पण जे राजकारण आम्ही बघितलं एवढं वर्ष त्याच्यात हे कधीच नाही. भारताचा नाण्या वाघ ठाण्या अशा प्रकारचं गाणंच लागतं. कुठे कुठे नाण्या वाघ ठाण्या समोर चालले. त्यामुळे पुढे मुख्यमंत्री आता काय असं आहे की कार्यकर्ते काय लावतील याचा भरोसा नाही ना. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो ना, माझा नेता येतोय आणि रस्त्यावरनं चालणारा नेता येतोय, तेव्हा साहजिक आहे काही लावतील ते. भारत में तो एक ही शेर है. आणि हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल की इतक्या समर्थपणाने आजच्या शासनाच्या विरुद्ध उभा राहणारा राहुल गांधी हा तसा बघायला तर येते नव्हतं म्हणे. मोस्ट करिश्मॅटिक. पवार साहेब आहेत, पण त्या वयाचा ज्याला कंटेम्पररी म्हणतो, मोस्ट अंकल कॅन अंडरस्टँड. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो ना, माझा नेता येतोय आणि रस्त्यावरनं चालणारा नेता येतोय, तेव्हा साहजिक आहे काही लावतील ते. भारत में तो एक ही शेर है. आणि हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल की इतक्या समर्थपणाने आजच्या शासनाच्या विरुद्ध उभा राहणारा राहुल गांधी हा तसा बघायला तर येते नव्हतं म्हणे. मोस्ट करिश्मॅटिक. पवार साहेब आहेत,
पण त्या वयाचा, ज्याला कंटेम्पररी म्हणतो, मुस्कर अंकल कॅन अंडरस्टँड इट. In the contemporary age, you can't see anybody standing like this. पवार साहेब, मल्लिकार्जुन खरगे हे सगळे नेते आहेत, पण ते 80च्या पलीकडचे आहेत. ते उभे राहिले. उद्धव ठाकरे साहेब, असे अनेक नेते आहेत. पण ह्या वयोगटातला हा एकमेव आहे की ज्याला आपण पोरगा म्हणू शकतो. आणि तो जेव्हा त्या लोकांमध्ये घुसतो तेव्हा खास करून महिलांचं जे त्याच्याबद्दल मातृत्वाचं हे जागं होतं, ते खरोखर बघण्यासारखं चित्र असतं. आणि मी त्याचा अनुभव घेतलाय. त्याच्यामुळे एक ती वेगळीच काहीतरी आकर्षण, म्हणजे आकर्षित करण्याची त्यांची जी काही हे आहे, ते एक वेगळा दैवी हे आहे. काय प्रश्न आहेत काय? सर, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बारामती कोणाला सातबारा नाही, ठाण्यात देखील येणाऱ्या काळात सातबारा सुरू होईल. राजन विचारांच्या लढत समोर अनेकांची नावं येतात. कसं बघता शेतकऱ्यांचं उदाहरण आहे? तेवढा शिवतरे हे लोकल पॉलिटिक्स आहे. आम्ही भारत जोडो यात्रेसाठी आलेलो आहोत. तुम्ही बातम्या वळवून आमची बातमी खाली घेऊ प्लीज. भारत जोडो न्याय हे यात्रा भारत जोडो न्याय यात्रा, राहुल गांधी जिंदाबाद एवढंच. ठाण्यात आणि अराजकीय यात्रा आहे हे पहिल्यांदा जाहीर करतो. आम्ही सगळे राजकारणातले बसलेले असतो तरी अराजकीय यात्रा आहे. तुम्हाला आजपर्यंत कुठल्या पोस्टरवरती हात दिसलाय का? बस. नाही, ते बॅनर नाही, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. सगळीच कारणं आम्ही काय तुम्हाला सांगितली पाहिजे असं थोडीच आहे. भारत जोडो न्याय यात्रे में बैनर नहीं लगा, इसलिए नहीं लगा है. सामने झालं ना इलेक्टोरल बॉन्ड, काय झालं ना. आता कशात त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया आहे? आता काय नाही, डायवर्ट होईल. आम्हाला अजिबात विजय डायव्हर्ट करायचा नाही. उद्या घ्या. भारत न्याय यात्रा ही लोकांपर्यंत पोहोचवा. घरोघरी तुमच्या बातम्या गेल्या पाहिजेत, एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बस. तुम्ही पण जोडा, तुम्ही पण जोडा, सांगा. जाऊ दे नको. अरे सीए के बारे में मैं 16 तारीख के बाद हाँ, yes. लंबी चौड़ी पत्रकार परिषद. Don't kill the news. सगळ्यांनी आम्ही हात जोडून विनंती करतो आहोत. हा. म्हणजे आम्ही विनम्रता दाखवतो. हमें तो अपनों ने लूटा, औरों में कहा दम था. हमारी कश्ती डूबी वहाँ क्या जा पानी पानी कम था. इन्हें हमारी बजा डाली. उगलींच्या डोक्यावर केस आले त्याच्यामुळे असे उभे राहिले होते. नफरत के बाजार में मोहब्बत का दुकान. ची राजकीय परिस्थिती आणि पक्ष फोडण्याच्या चालू असलेल्या प्रक्रिया आज यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन असल्यामुळे त्यावरती नक्कीच बोलायला हवं. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्यानंतर मराठी माणसाचं हे राज्य सगळ्यांच्या हातात दिलं. त्यांच्यानंतर आलेले बंजारा समाजाचे वसंतराव नाईक हे तर 11 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री. पण कुठल्याही काँग्रेसी संस्कृतीमध्ये, मी काँग्रेसी म्हणतोय, फोडाफोडीचं राजकारण कधीच झालं नाही. पण ज्या पद्धतीने गेले मागच्या 3 वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं ते महाराष्ट्राला अस्वस्थ करणार आहे. मराठी मनाला गद्दारी कधीच आवडली नाही. मला आजही आठवतं की जेव्हा छगन भुजबळांनी गद्दारी केली आणि शिवसेनेचे 36 काहीतरी आमदार घेऊन ते काँग्रेस बरोबर गेले, त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत
एकही आमदार निवडून आला नाही, इन्क्लुडिंग छगन भुजबळ. म्हणजे लोकांचा गद्दारी विरुद्धचा विद्रोह हा खूप मोठा असतो आणि तळागाळात तर तो खूप जास्त आहे. आणि जर एवढी राष्ट्रीय पार्टी आहे भाजपा, तर त्यांना इतरांचे फोडावे काय लागतात हेच समजत नाही. लोकसभेला तर त्यांचे अर्धे उमेदवार हे काँग्रेसचेच आहेत, काही शिवसेनेचे आहेत. तुम्हाला तुमचे स्वतःचे उमेदवार सापडू नयेत. विधानसभेमध्ये आज गपचूप काय काय चर्चा चालू असतात. त्यांचे आमदार सरळ म्हणतात, एवढे बाहेर नाही येतात की आम्हाला परत एकदा सतरंजी आणि पोस्टर लावायचीच कामं मिळणार आहेत. म्हणजे एका प्रकारे पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजपने केलंय. निष्ठा संपत नसते, निष्ठेची ताकद फार मोठी असते. एकदा का तुम्ही लोकांच्या मनातनं गद्दारीसाठी उतरलात तर आयुष्यात परत कधीच लोक तुम्हाला स्थान देत नाहीत. महाराष्ट्रामध्ये अनेक गद्दार पैदा झाले. ज्याचं सर्वात नाव जास्त चर्चिले जाते तो म्हणजे नाही, शिवाजी महाराजांना गद्दारी केलेलं कोण? खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळचे उदाहरण. आपण महाराष्ट्रामध्ये खंडोजी खोपडे वगैरे असे खूप निघाले, पण आपण महाराष्ट्राला उदाहरण देताना नेहमी सूर्याजी पिसाळची औलाद म्हणून उदाहरण देतो. आणि ही सूर्याजी पिसाळची औलाद जिथे जिथे जाते तिथे त्यांना लोक काळे झेंडे तरी दाखवतायत, त्यांच्या सभेला जायचं तरी नाकारतायत. त्यांची सभा सुरू झाली की मुख्य वक्ता जो असतो तो बोलायला उठला की ती मैदान तरी सोडून जात आहेत. कुठेही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. मला हसू या गोष्टीचं येतं की आमच्याकडे दादा हे तिकीट फायनल करून यादी बाहेर काढायचे. म्हणजे तेच तिकीट फायनल करायचे, ते बसायचे, साहेब बसायचे, जयंत पाटील असतील तर जयंत पाटील बसायचे, 4-5 जण बसायचे, पटापट 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 नावं टाकायचे आणि यादी बाहेर. 18 गावचा प्रधान होण्यापेक्षा एका गावचा राजा झालेलं परवडतं. आज काय हालत आहे, कुठलं तिकीट देणार हेच कळत नाही त्यांना. घाम फुटलाय आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे की जर लोकसभेला आपली ही अवस्था आहे तर विधानसभेला आपली काय अवस्था असेल. शेवटी प्रत्येक आमदार हा विधानसभेच्या हिशोबानेच त्याने पक्षांतर केलंय. विकास हे फक्त नाव होतं. म्हणजे अशोक चव्हाणांनी हे विधान करणं की मी विकासासाठी म्हणून पक्ष सोडतोय, तर ज्या घरामध्ये 60 वर्ष सत्ता होती, 60 वर्ष त्यांनी नांदेडचा विकास केला नाही असं त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगणं म्हणजे थोर स्वातंत्र्य सैनिक, मराठवाड्याचे भूमिपुत्र, मराठवाडा संग्रामाचे सेनानी श्री शंकरराव चव्हाण महाराष्ट्राला कोणी इतरांनी सांगूच नाही. अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री, जवळजवळ 19-20 वर्ष मंत्री, तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही. तुम्ही करत काय होतात? छगन भुजबळ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. हसन मुश्रीफ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. तुम्हाला 20-20, 25-25 वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो नाही. मग नेमकं केलं काय हे तरी महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष आता गेलेले जे काही खासदार बिसदार आहेत ते तर बिचारे जे शिवसेना. अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री,
जवळजवळ 19-20 वर्ष मंत्री, तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही. पण तुम्ही करत काय होतात? छगन भुजबळ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. हसन मुश्रीफ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. तुम्हाला 20-25 वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो नाही. मग नेमकं केलं काय हे तरी महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष आता गेलेले जे काही खासदार बिसदार आहेत ते तर बिचारे, जे शिवसेनेचेही गेलेले खासदार अस्वस्थ आहेत. काय कळत नाही त्यांना कुठलं तिकीट मिळणार आहे, तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे. किती 18 जण गेले ना, 12 पैकी 2-3 जणांना तिकीट मिळालं तर नशीब समजायचं. आम्हाला त्यांच्यात पडायचं नाही. पण जे हक्काने मिळत होतं ते आता असं मागावं लागतं. कोणी देतं का? घर देतं का? घर आठवतं का श्रीराम लागूचं एक नाटक? कोणी घर देतं का? घर आले साहेब. आता ठाण्याची जागा ही हक्काची शिवसेनेची जागा, त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. आता त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय की ही जागा कोणाला. ज्या हक्काने शिवसेनेने ही जागा जिंकली आहे, जरी आम्ही त्यांचे विरोधक आहोत आज, तर ही जागा शिंदे साहेबांना मिळायला पाहिजे. बीजेपी क्लेमच कसा करू शकते या जागेवर? म्हणजे एकीकडे त्यांना खेचायचा, दुसरीकडनं हात कापायचा, ही त्यांची पद्धतच चुकीची आहे. छोट्या रिजनल पार्टी संपून आपलं एक छत्री अंमल आणायचं, हा त्यांचा जो प्रयोग आहे, हा या देशाला धोका आहे. जे काही मागच्या 15 दिवसात होत आहे हे देशाला अस्वस्थ करणार आहे. जे काही नवीन कायदे आणणार आहेत त्याच्याने होणार काहीच नाही. पण 2 समाजामधली अस्वस्थता वाढवायला बीजेपीचा प्रयत्न अयशस्वी होतील. पण हे करता कशाला? हे का करता तुम्ही? मणिपूरमध्ये मायनॉरिटीजचे झालेले 1.5 वर्ष हाल तुम्हाला काय वाटलं नाही? तुम्ही दुसऱ्या राज्यात एवढंच झालं की मोठा गदारोळ करता. त्या मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून फिरवण्यात आलं, तुम्ही एकदाही बोलला नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी जी यात्रा काढली, भारत जोडो यात्रा, ती मणिपूरवरनं काढली. मेघालय, मणिपूर म्हणजे त्या भागातनं काढली, नॉर्थ ईस्ट. इथे सर्वात जास्त प्रमाणात आदिवासी आहेत आणि ख्रिश्चन आहेत, म्हणजे मायनॉरिटीजचा एरिया आहे. आणि ते आता फिरून 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 महाराष्ट्रात येत आहेत. आता आज मी महाविकास आघाडीचे राजन विचारे साहेब, विक्रांत चव्हाण साहेब, सगळेच जे इथे बसलेले आहेत, हे सगळे ह्या कारणासाठी बसलो आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये ते 15 तारखेला येतात. 16 तारखेला 15 तारखेला ते ठाणे जिल्ह्यात, भिवंडी वरून ते ठाणे जिल्ह्यात येत आहेत. आणि 16 तारखेला ते रेती बंदरवरनं लेफ्ट मारून मुंबऱ्याकडे जातील, बायपासवरनं कौशाला उतरतील आणि कौशापासून ठाण्याची त्यांची यात्रा सुरू होईल, भारत जोडो यात्रा. पहिल्यांदाच स्पष्ट करतो की ही नॉन पॉलिटिकल यात्रा आहे. राहुल गांधींनी कुठेही काँग्रेसचा हात किंवा नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत. नफरत के बाजार में प्यार का दुकान, हे त्यांचं एक चांगलं वाक्य आहे. आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात. मी त्यांच्या बरोबर चाललोय, ते ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी, आजींशी, आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात, त्यांच्याशी चर्चा करतात. एक खुल्या मनाचा दिलदार नेता, अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरिकेड्स तोडून ते कोणामध्येही जातात, कोणालाही भेटतात. तेव्हा नेहरूंची आठवण येते. नेहरू असेच जायचे, कुठेही घुसायचे.
आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर, या देशातल्या बेरोजगारीवर, या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध, या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायचे, 4 दिन चले गए यार, बाद में बंद कर देगा. 4 दिवस झाल्यावर बोलले 8 दिन का ये नाटक, 8 दिन के बाद बंद कर देगा. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली. ते सर्टिफिकेट जे तहसीलदारांनी तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात. त्याच्यात नवीन काय? सरकार आपल्या द्वारी त्याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला. आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच. महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे. आता जे काय कानावर येत आहे की अजित पवार गटातले 12 जण फुटणार, आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. कुठेही फुटा आणि कुठेही जा, का आमचे दरवाजे तर सगळ्यांनाच बंद आहेत. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचाही तोच निकाल आहे की दरवाजे उघडायचे नाही. एक महाराष्ट्राला कुठेतरी आपल्याला शिस्त दाखवावी लागेल ना. ठीक आहे, कमी संख्येने आहोत, पण आमच्या बरोबर जनता आहे आणि जनता ज्याच्या बरोबर असते तेच फार महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आम्हाला 16 तारखेला राहुल गांधी हे कौशापासून दौरा सुरू करतील. कौशाचं जे वाय जंक्शन आहे त्याच्यापासून दौरा सुरू करतील. महाविकास आघाडीतले सर्व नेते आपल्या समोर आहेत. अजून काही NGO सामील होतील. वेगवेगळ्या डॉक्टर्स, इंजिनियर्स यांच्या प्रोफेशनल जे आहेत ते सामील होणार आहेत. महिलांचे विविध गट सामील होणार आहेत. आणि मी ठाणेकरांना आवाहन करीन की भारत जोडो यात्रा ही नक्कीच एका विचाराने प्रेरित होऊन काढलेली नाही, पण त्याच्यात कुठलंही राजकारण नाही. कुठल्याही पक्षाचा झेंडा त्याच्यात नसेल. तुम्ही राहुल गांधीचं कुठलंही बॅनर पहिल्यापासून बघा. जेव्हा त्यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलं आणि काश्मीरपर्यंत गेले तेव्हा फक्त तिरंगा हातात होता. तिरंगा वाचवायचा आहे, संविधान वाचवायचं आहे आणि या देशातली लोकशाही वाचवायची, हा राहुल गांधींचा विचार आहे. हाच तमाम भारतीयांचा विचार आहे. कारण का संविधान वाचलं नाही तर या देशातली लोकशाही वाचणार नाही. संविधान वाचलं नाही तर परत एकदा इथे उच्चवर्णीय आणि खालचा समाज याच्यामध्ये दुरी निर्माण होईल आणि नंतर परत एकदा आपण 200-300 वर्ष मागे जाऊ. आपल्याद्वारे मी समस्त ठाणेकरांना विनंती करतोय की आपण मोठ्या संख्येने कौशातनं ते कळव्याकडे जाणार आहेत. त्याच्यामध्ये ते महाराष्ट्र जो बनवलेला आहे मध्यभागी, तिथे ते फुलं टाकतील त्या ह्याच्यावरती आणि कळव्याला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्यालाही ते वंदन करतील. आणि नंतर आपण काही फॅसिलिटी आहेत बेसिक ह्युमन राईटचे दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आठवड्याला 3 कॉल प्रत्येक कैद्याला भेटणार आहेत. त्याशिवाय आपण मुलाकात आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेले आहेत.
सगळे त्यांची VC किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या मुलाखत ते फॅमिलीबरोबर लांब राहणारे फॅमिलीबरोबर बाहेर राहणारे ते करता येईल. याशिवाय आपण लायब्ररी सुरू केली आहे. आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता. हे लायब्ररी असल्यामुळे अप टू डेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल. याशिवाय आपण पूर्ण परिसरातला CCTVने कव्हर केलेले आहेत. हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी ॲलिगेशन व्हायचे, काय व्हायचे की हे झालं तसं झालं, सिम कार्ड आला, नार्कोटिक्स आला, आमच्या लोकांनी मारला, त्यांच्या लोकांनी मारला, भांडण झाली किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट वर्सेस त्यांच्या स्टेटमेंट असं बसायचे. ते आता काही गरज पडणार नाही. प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि त्या रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल. मनावर कंट्रोल आहे, सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी काही प्रोजेक्ट आहे ते हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईटच्या दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार आहे. सर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सध्या उपलब्ध करून दिली आहे. नेमकं काय स्वरूप असणार आहे आणि महिन्यातून किती वेळा? एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी. जसं जसं आपले युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवण्यात येईल. सर आता सध्या आतापर्यंत किती जेलमध्ये या सुविधा? ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे. फोनची सुविधा जवळपास 8 ते 9 ठिकाणी झालेली आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो. सर जेल ते आपण PWDला लिहिले आहेत. मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहे, पण आम्ही पाठपुरावा करतो आणि DPDC किंवा PWD गव्हर्नमेंट फंड जेवढे पैसे उपलब्ध होतील ते आपण करू. आपला नवीन प्रिझन पण सुरू झालेला आहे पालघरला. पालघर तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेल. सर, आगारवाडीची क्षमता कधी आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे. कैदी किती असणार आहे ते कोर्टाच्या भाग आहेत, पण क्षमता वाढवणं हे आमच्या हातातलं आहे. म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात. पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची. एकदा तो कंप्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला तर त्याचा लोड कमी. सर परत काही समोर सर 200 सर पूर्ण लागले. कैसे बन गए रे ओ भाऊ